जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत करत आहे. आजचा वेगळा विषय एका वेगळ्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये आहे. वेगळा विद्यार्थी हा खरं टप्प्याटप्प्यावरती तो वेगळा झाला. जसा होता तर तो कसा बदलत गेला आणि कसं त्याला वेगळेपण प्राप्त झालं हे त्यालाही कधी कळलं नाही. तर ही गोष्ट आहे बऱ्याच वर्षांपूर्वीची. बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे सन 2000 साली मी एका ग्रामीण भागामधील एका कॉलेजमध्ये नुकतेच नोकरीला लागले होते आणि 2 वर्ष मी त्या ठिकाणी होते. तर त्या वर्षीच्या बॅचला माझ्याकडे एक विद्यार्थी होता, त्याचं नाव सूर्यकांत. आणि तो वेगळेपण त्याचं सूर्यकांत नाव वेगळं आणि त्या वेगळ्या नावाला तसं वेगळं सूर्यासारखं रूप त्याचं होतं. सूर्यच होता. दिसायला अतिशय सुंदर, गोरापान, राजबिंडा असा, उंचपुरा. आणि त्यामुळे त्याचं वडिलांनी नाव सूर्यकांत ठेवलेलं. वडिलांचा तो अतिशय लाडका मुलगा होता. 2 भाऊ होते त्याला आणि तो एक. तर त्या ग्रामीण भागामध्ये तो बऱ्यापैकी, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, बऱ्यापैकी श्रीमंत होते ते. आणि त्याला वडिलांनी प्रेमाने बुलेट घेऊन दिली होती. तो कॉलेजमध्ये बुलेट घेऊन यायचा. कोणाची कॉलेजमध्ये बुलेट नव्हती पण त्याची होती. मग मुलं मुली त्याच्यावर फार मित्र आणि मैत्रिणी असा त्यांचा ग्रुप असायचा. आणि खास करून त्याच्या श्रीमंतीकडं बघून आणि देखणेपणाकडं बघून मुली भाळायच्या त्याच्यावरती. आणि मित्रपरिवार पण भरपूर होता त्याचा. पैसा असला की मित्रमंडळी जास्तीच गोळा होतात. आणि तो पण तसा सगळ्यांमध्ये चांगला मिळून मिसळून असायचा. कोणाला पण मदतही करायचा. स्वभावाने पण चांगला होता. अभ्यास पण त्याचा चांगला होता. त्याला डॉक्टर व्हायचं होतं, परंतु मार्क्स कमी पडले त्याला आणि त्यामुळे त्याला सायन्सला ॲडमिशन नाही मिळाली. मग त्याने आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. तर त्याचं असं झालं की मागच्या वर्षी मला तो अचानक भेटला. मी STD प्रवास करत होते आणि आपली लाल ST होती. लाल STमध्ये माझा प्रवास होता. तर गाडी नारायणगाव ST स्टँडला आली. बस स्टँडमध्ये एंट्री केली आणि थांबली. थोडा वेळ गाडी थांबणार होती तिथं. आणि शेजारीच एक टेम्पो होता. तो टेम्पो येऊन जस्ट थांबला आणि त्याच्यातून तो तमाशाचा होता. म्हणजे त्यातनं तमाशगीर जे होते, जे कलाकार, ते उतरले. साधारण 14-15 आसपास असतील ते एकूण. त्याच्यामध्ये 2 जेंट्स होते, बाकी सगळ्या लेडीजच होत्या. गाडीतनं भराभरा ते उतरले आणि आमची गाडी हालेल म्हणून ते गाडीत भराभरा चढली. बऱ्यापैकी रिकामी होती, प्रवासी जास्त नव्हते. त्यामुळं त्यांनी गाडीमध्ये प्रवेश केला आणि सगळ्यांना जागा मिळाली बसायला. आता मी ज्या सीटवर बसले होते तर माझ्या शेजारच्याच सीटवरती ते 2 जेंट्स बसले. आणि ते जेंट्सपैकी एक जण होता, तो सतत माझ्याकडे वळून बघायचा. माझी नजर गेली की मग तो दुसरीकडे नजर वळवायचा. असं 2-3 वेळेला झालं असं. आणि मला कुठून तरी वाटत होतं की मला कुठेतरी मी याला पाहिजे असं मला वाटत होतं. परंतु त्याने पण काही प्रतिक्रिया दिली नव्हती. फक्त तो बघायचा आणि मी पाहिलं की दुसरीकडे तो पाहायचा. मग मी थोड्या वेळाने असं शांत डोळे मिटून सीटवर डोकं ठेवून शांतपणे झोपले. आणि गाडी चालू होती. गाडीने अचानक ब्रेक दाबल्यानंतर एकदम गाडी स्टॉप झाली. मी दचकून जागी झाली. आणि जागी झाल्यानंतर मग मी बॅग उघडली, पाण्याची बॉटल घेतली, पाणी प्यायलं आणि पाणी पित होते. तेवढ्याच शेजारून मला आवाज आला, गायकवाड मॅडम. तर मी पाहिलं, एकदम मला वाटलंच की मला ओळखतंय. मग मी पाहिलं तर मग तो माझ्याजवळ आला. मला म्हणे, मी सूर्यकांत. आणि मग मात्र मला ओळख पटली इतक्या वर्षांनी. सूर्यकांत म्हटल्यानंतर मी त्याला कधीच विसरू शकत नव्हते. कारण मला त्याचं नाव वेगळं, सूर्यकांत असं वेगळं नाव, आणि मला आवडायचं ते. त्यामुळं तो माझ्या विशेष असा लक्षात होता. मग माझ्या शेजारच्या सीटवरती मी त्याला जागा करून दिली बसायला. मग तो बसला शेजारी. मग आम्ही गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मग त्यांना संगमनेरला उतरायचं होतं. संगमनेरला काही कार्यक्रम होता त्यांचा, म्हणून त्यांना तिथं जायचं होतं. तर त्यांची गाडी बंद पडली होती. जी मिळेल त्या गाडीने त्यांना बरोबर पुढं जायचं
बोलायचं होतं, म्हणजे ते सगळे तयारी वगैरे करून आले होते. तर मग मी विचारलं त्याला, अरे मी ओळखलं नाही तुला. मग इतक्या वेळेत तर ओळख दाखवायची ना. म्हटलं तुम्ही आता एवढे बदललेले असतात सगळं, तुम्ही इतके वर्षांनी, तर ओळखू येत नाही पटकन, लगेच ओळख दाखवायची. तर म्हटलं की माझा असा अवतार बघून कुणाच ठाऊक तुम्ही माझ्याशी बोलाल की नाही, हीच मला भीती वाटत होती. म्हटलं घाबरायचं काय त्याच्यामध्ये, बोलायचं म्हटलं. मग तो म्हणे की तुम्हाला माझ्याकडे बघून असं वाटलंच असेल की हा काय असं. तर मग मी म्हटलं काय करतोस आता, कसं काय. तर म्हणे आता माझ्या वेशभूषेवरून तुम्ही ओळखलंच असेल मी काय करतोय. आणि खरंच तो सूर्यकांत, आणि आज इतक्या वर्षांनी पाहिलेला सूर्यकांत, माझाही माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की मी त्याला अशा अवस्थेमध्ये पाहीन. तर मग त्याने सांगायला सुरुवात केली, म्हणे मॅडम मी नंतर कॉलेज केलं, ITI केलं मी, 12वी नंतर ITI केलं, त्याच्यानंतर BA केलं, नंतर MA केलं, शिक्षण माझं केलं. पण तरी पण मी हा असा तुम्हाला दिसतोय. तर मग मी त्याला विचारलं काय कारण हे असं, तुझं तमाशामधली एंट्री कशी काय झाली. कारण त्याचा जो पेहराव होता, त्याने जी वेशभूषा केली होती, ती एक स्त्री पात्र तमाशातलं जसं असतं, तमाशातला नाचा जो स्त्रीपात्र करतो, तर त्या पद्धतीने ओठांना भडक लाली लावलेली, आणि ते तसा त्याने ते मेकअप केलेला. तर तो असा वेगळाच दिसत होता. म्हणजे तो जो माझा विद्यार्थी, जो पूर्वीचा सूर्यकांत, तो आणि हा फार जमीन आसमानाचा फरक होता त्यामध्ये. तर मग त्यांनी सांगितलं, मॅडम मी कॉलेजमध्ये होतो, तर त्यावेळेला माझं एका मुलीवर प्रेम झालं, आणि ती मुलगी होती तमाशामध्ये काम करत होती, म्हणजे तमाशात नाचायला वगैरे जायची ती, आणि तिथलीच ती होती. आणि माझं नेमकं तिच्यावरती ओळख झाली, मग प्रेम झालं. मग नंतर मला काही तिला सोडावंसंच वाटलं नाही, आणि मला सतत असं वाटायचं की तिला त्या दलदलीतनं बाहेर काढावं. कारण परिस्थितीमुळे ती त्या ठिकाणी होती, तिचे भयंकर प्रॉब्लेम्स होते, पर्सनली कोणी नव्हतं तिचं, कुणाचा आधार नव्हता, काही साथ नव्हती तिला काही. त्यामुळं मग मी तिला आधार द्यायला उभा राहिलो. मी तिला सांगितलं की आपण दोघं एकत्र राहू, आपण लग्न करू, आणि स्वतःचं दोघांचं आपलं काहीतरी करिअर करू, आणि सुखाने संसार पण करू, असं मी तिला सांगितलं होतं. परंतु दुर्दैव आलं आमच्या, आणि मी तिच्याबरोबरच असल्यामुळं मला घरातल्यांनी घरातून बाहेरच हाकलून दिलं. वडिलांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यामुळे ते त्या मनस्थितीत नव्हते की माझा काही विचार करण्याच्या, आणि दोन्ही भावांनी त्यांची जागा नावावर करून घेतली, आणि मला घराबाहेर काढून टाकलं. माझं कोणीच उरलं नाही. मग नंतर मी राहायला, माझा ठिकाणा नाही, कुठं काही हे नाही. मग मी तिच्याकडेच राहायला लागलो, आणि तिला मी म्हटलं की आपण लग्न करूयात. माझं ITI झालं. मग ITI झालं, मला एका कंपनीमध्ये चांगला जॉब पण आला. तर तिला मी म्हटलं आपण तिकडं दोघंजण राहूयात, आणि मी काम करेन, तू पण तुझं शिक्षण वगैरे काहीतरी कर, आपण दोघं मिळून चांगलं आयुष्य जगू. आणि पण तू हे सोड, इथून बाहेर पड, हा तमाशा सोड, आणि आपण दोघं, मी तुला सगळं काही पुरवेन, मी काळजी करू नको, मी तुला काही कमी पडून देणार नाही. पण तू इथून ह्या दलदलीतनं बाहेर चल, आपण बाहेर जाऊया कुठं, तुझं पण कोणी नाही आहे, माझं पण कोण नाही आहे. तर आपण दोघं मिळून एकमेकांना साथ देऊया, आणि एकमेकांचा आधार बनवूयात. आपण आपलं आयुष्य नव्याने सुरू करू, काहीतरी चांगलं सुरू करू. पण तिने ऐकलं नाही. तिला तिथंच राहायचं होतं. ती काही ना काही कारणं सांगायची, आणि मग माझा प्रॉब्लेम झाला. मला काही कमाई नाही, काही नाही. मग शेवटी ती म्हटली की तूच इथं तमाशामध्ये काम करत जा, इथं आमचं एक माणूस कमी आहे, जो स्त्रीपात्र करणार आहे, तो सोडून गेलेला आहे, तर थोडंसं तू कर, मग नंतर आल्यानंतर मग परत तू तिथून दुसरं करता. असं तो तयार नव्हता करायला, पण तिने जबरदस्तीने त्याला करायला. आणि तो म्हटला मला ते ढोलकी वगैरे वाजवायला, वाद्य वाजवायला आवडायचं, आणि असं वाटायचं की ते वाजवणं वगैरे, ते मला काही त्याची अडचण नव्हती. तो माझा आवडता होता तो विषय. परंतु हे स्त्रीपात्र करणं, नाचाचं काम करणं, हे अशा पद्धतीने बायकांच्या घोळक्यामध्ये वावरणं, मला काही ते पटत नव्हतं, आणि मला ते स्वभावामध्ये पण नव्हतं माझ्या ते.
परंतु तिने मला त्याच याच्यामध्ये जबरदस्तीने खेचून आणलं की नाही तू कर, 2 पैसे त्याच्यात मिळतात, त्याच्यात फायदा आहे, त्याच्यात खर्च भागेल तुझा, सगळं आपलं नीटनेटकं होईल. म्हणून तिने मला त्या श्रीपात्राच्या याच्यात त्या नाचामध्येच मला नाचायला सुरुवात केली आणि मी तिच्या प्रेमामध्ये इतका कंठ बुडालेलो होतो की मला तिला कुठल्याही पद्धतीने असं नाराज करायचं नव्हतं, तिच्या विरोधात जायचं नव्हतं. आणि मला आशा होती की ती माझ्याशी लग्न करेल आणि मला साथ देईल, आम्ही पुन्हा चांगलं राहू, असं माझी भाबडी आशा होती. आणि मला खूप इच्छा पण होती तिच्याबरोबर संसार करण्याची. आणि म्हणून मी सगळं काही सोडून तिच्याबरोबरच राहिलो आणि तेच काम करत राहिलो. आणि आज करेल, उद्या करेल, मी सांगितलं की चला आपण करूयात आता. मग ते काहीतरी कारण सांगायची, अजून थोडी कमाई होऊ दे, अजून थोडंसं स्थिर स्थावर होऊ दे, अजून मला पण थोडंसं सेटल होऊ दे, मग आपण करू. मग दुसऱ्यांदा परत 2-3 महिने गेले, 6 महिने, परत काही विचारलं की परत मग ती आणि दुसरं कारण सांगायची की राहायची व्यवस्था होऊ दे, काहीही कारणं काढून असं जवळजवळ 4-5 वेळा असं झालं. त्याच्या मागं महिने जात गेले, वर्ष जात गेले, पण ती काही लग्नाचं नाव घेईना आणि मलाही काही कुठं काही स्थिर स्थावर होता येईना. आणि त्या नाचाची भूमिका करता 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 मी त्याच्यातच नाचत राहिलो. ती मला नाचवत राहिली आणि मी नाचत राहिलो. त्या दलदलीतनं आज बाहेर काढता येईल तिला, उद्या बाहेर काढता येईल म्हणून माझे प्रयत्न होते. मी माझं मन मारून ते सगळं करत होतो, ती जिंदगी जगत होतो. मला ते बिलकुलसुद्धा सहन होत नव्हतं. मी एक सुशिक्षित होतो, मी शिकलेलो होतो, मी माझ्या कष्टाने ते करूनसुद्धा मी बाहेरनं परीक्षा दिली होती आणि मी MA झालो होतो. तर ते माझं शिक्षण माझ्याजवळ होतं. ते मला सांगत होतं की इथून बाहेर पड, इथून बाहेर पड, काहीतरी कर. परंतु मी इतका तिच्यामध्ये माझा जीव गुंतला होता की मला असं वाटायचं की नाही, आज न उद्या ही ती हो म्हणाली, आज न उद्या ती तयार होईल, लगेचच काहीतरी होईल मार्ग. म्हणून मी त्या भाबड्या आशेवरती तिच्याबरोबर राहत होतो. पण एक दिवशी तो काळा दिवस माझ्या आयुष्यात आला आणि तो कधीपासून होता मला माहिती नाही, परंतु तो माझ्यापर्यंत पोचायला कदाचित नियतीने उशीर केला तो खूप. आणि त्या दिवसाने माझं आयुष्य खरंच मला जिंदगीमध्ये नाचा करून गेलं. आणि मी असं फक्त स्टेजवर नाचत होतो, परंतु त्या दिवसाला मला खरं रूप माझं कळलं. तेव्हा मला कळलं की मी पूर्णपणे आता नाचा होऊन गेलेलो आहे. आता मला कोणीही नाचवू शकतं. आता मी माझा स्वतःचा मी राहिलोच नाही. आणि त्या दिवशी असं झालं की ती 4-5 दिवसाचा कार्यक्रम आहे म्हणून कुठेतरी गेली होती बाहेरगावी. आणि मला सांगण्यात आलं की मी कार्यक्रमाला चालली आणि तिच्या ज्या बायका म्हणजे ज्या होत्या त्या याच्यातल्या ग्रुपमधल्या, त्यांनी सांगितलं आम्ही कार्यक्रमाला चाललेलो आहे आणि 4-5 दिवसांनी येणार आहोत असं. तर मी पण काही जास्त खोलामध्ये वगैरे काही विचारत नाही बसायचो. माझा असं तिच्यावरती कुठला प्रेशर नसायचा, माझा तिच्यावर विश्वास होता. म्हणून मी तिला कधीच कुठला त्रास दिला नाही किंवा कधी तिच्याकडनं कुठल्या गोष्टीचं मला तू कुठं जाते, कुठं काय करते, कुठं भेटते, कुणाला काय देते घेते, असल्या कुठल्या गोष्टीमध्ये मी तिला जबरदस्ती नाही केली. मी तिला नेहमी असं समजून घेत आलो आणि समजून सांगत पण आलो. परंतु तिच्या मनामध्ये काही वेगळंच होतं. तर 4-5 दिवस झाले, 8 दिवस झाले, मला काहीच कळलं ना. कोणी मला सांगतसुद्धा नव्हतं, कळू पण देत नव्हतं मला की काय ॲक्च्युली. मग एके दिवशी मी कपडे वाळायला घालत होतो. तर ते कपडे वाळायला, धुतलेले कपडे वाळत घालताना ते 2-3 जणी बायका त्यांचं बोलणं चाललं होतं. तर त्यांचं असं आता बायकांचं गप्पा चालतात की काही लग्नाचा वगैरेच तो विषय चालला होता असं तसं. तर मी आपलं माझं काम करत होतो आणि नेमकं तिचं नाव माझ्या कानावरती आलं. ते एकेने तिचं नाव घेतलं. तर मग तिचं नाव घेतल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मग मी एकदम हे झालो. मग मी विचारलं मग त्यांना जाऊन, काय आहे, काय कसं तुम्ही तिचं नाव कसं घेतलं, तर काय झालं काय. तर मग त्यांनी सांगितलं तुला माहीत नाही का. तर मी म्हटलं नाही, मला काही नाही माहिती. तर म्हणे असं कसं तुला नाही माहिती, तुला काय सांगितलं नाही कुणीच काही. तर नाही, मग त्यांनी मला सगळं सांगितलं, असं असं झालं. मग तिने मुंबईला जाऊन लग्न केलं आणि तिचं बऱ्याच दिवसांपासून ठरलेलं होतं ते लग्न. आणि तिने लग्न केलं, ती तिथंच आता राहणार आहे हे तुम्हाला कसं माहिती नाही. मग
मी त्या मनस्थितीतच नव्हतो. मी तिथून तडक आलो निघून आणि डोक्यात असं हे व्हायला लागलं की डोकं असं ठणठणायला लागलं की काय झालं. पहिली गोष्ट म्हणजे विश्वासच बसत नव्हता की हे असं काय झालं. अजूनही विश्वास बसत नव्हता. तिथून बाहेर पडलो. मी एकटाच रडलो, खूप रडलो. बाहेर जाऊन ढसाढसा रडलो असा. आणि काय झालं काय नाही याच्यावर विचार करण्याची मनस्थिती नव्हतं. बऱ्याच दिवस मग त्याच्यात माझे इतके बेकार गेले आणि असं वाटलं नाही की मला की ताट जावं, तिला जाब विचारावं, तू हे का केलं, काय केलं. इतकी मानसिकताच राहिली नव्हती माझी. म्हणजे हे असं होऊ शकतं याचा कधी मी विचारसुद्धा केला नव्हता की मला खरं तर विश्वासच बसत नव्हता. त्यामुळं मी त्या विषयावर बोलणंही टाळलं, तिचा तपास घेणं पण टाळलं. तिची माहिती घेणंसुद्धा त्याच्यामध्ये काही दाखवलं नाही की ती काय करते, कुठं आहे, काय आहे, काहीच विषय घेतला नाही मी. आणि हळूहळू मी असेच दिवस ढकलत होतो. ते काम पण करूशी वाटत नव्हतं आणि व्यसनं लागली. मग मला बिडी ओढायला लागलो, सिगरेट ओढायला लागलो. त्या भयानक म्हणजे वेगळ्याच वाटेवरती मी नाचत राहिलो. अक्षरशः गरा नाचत राहिलो. कळत नव्हतं काय नाही. छातीच्या बरगड्या झाल्या होत्या. पिंजरा दिसत होता. इतका हडकुळा होऊन गेलेलो, इतका खराब झालेलो. अगदी डोळे खोबणीत गेले. माझ्या गालाची हाडं वर आली. माझं मी राहिलो नाही. माझं सगळं रूप, रंग, शरीर सगळं माझं व्यसनांनी आणि टेन्शननी आणि धोका, एक प्रकारचा मला धोका झाला. एक माझ्या पाठीत खंजीर खुपसला गेला. मला बेसावध ठेवून माझी शिकार केली. असं खूप मनाला त्या यातना देत होत्या तो प्रसंग. असं करता मग 5-6 महिन्यांनी मी माहीत नाही काय पण मनामध्ये आलं आणि मी तिचा पत्ता काढला. तिचा पत्ता शोधून काढला. गेलो मी तिथं आणि भेटलो तिला. मी तिच्या घरी गेलो. पण तिला असं वाटलं की आता हा आला तर काहीतरी करेल, काहीतरी मला घरी सांगेल आमचं काही आहे नाही, किंवा काहीतरी माझा आता हा सूड उगवायलाच आला, काहीतरी बदला घ्यायलाच आला आणि माझा आता संसार उधळेल असं काही. पण मी गेलो, पाहिलं तिची परिस्थिती. ती संसारामध्ये मिसळून गेली होती. तिचं एक वेगळं जग सुरू झालं होतं. ती आता खूप बदलली होती आणि वेगळी झाली होती. जी माझी होती किंवा मी तिला माझं समजत होतो ते काहीच राहिलं नव्हतं. आणि मी निमूटपणे तिथून निघून आलो. आल्यानंतर माहीत नाही काय पण मी पण बदललो आणि असा बदललो ना की मी ना तिचा राहिलो ना माझा राहिलो. आधी तर कोणाचं नव्हतोच, घरातून हाकलून दिलेलं, त्यानंतर शिक्षण सुटलेलं, त्याच्यानंतर हिच्यासाठी नोकरी सोडली, तिथं नाचा करून राहिलो, नाचत राहिलो, कमवलं काही नाही, फक्त सांगेल ते काम करत राहिलो सांगकाम्यासारखं. एक जिंदगीच कुठल्या दिशेला घेऊन गेली. त्यानंतर जे स्वप्न होतं, जे काही करायचं होतं तर ते नाही, लग्न नाही, त्याच्यानंतर प्रेमामध्ये समाधान नाही, प्रेम सक्सेस झालं नाही, लग्न झालं नाही आणि उलटी व्यसनं लागली, नोकरी ना धंदा नाही, काय नाही. असं एक माझ्या आयुष्याला मी असा चिवडत होतो, शोधत होतो की काय आहे, काय झाले, कुठं काय मिस्टेक झाली आहे, काय अक्षरशः बघत होतो की काहीतरी हाती लागेल चांगलं, माझ्या आयुष्यात काहीतरी हाती लागेल काय. पण काय नाही, ते आयुष्य माझं जेवढून थकलो मी, माझे हात दुखले, माझं सगळं काही गेलेलं होतं, काहीच उरलेलं नव्हतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग मी ठरवलं आता जे आहे पोटात तर भागवायला पाहिजे, पोटापुरतं तर काहीतरी करायला पाहिजे. मग त्यासाठी मग मी तो नाचा बनून राहिलो. जे कोण काही काम सांगेल, कुठलंही काम कोणी काही सांगितलं की ते मी खाली मान घालून करायला लागलो. मला माझा मानच राहिला नाही, काहीच राहिलं नाही. मी कोण होतो, काय झालो, काहीच. मला शरीर फक्त जगवत होतो, मनाने संपलो होतो, मी हारलो होतो, पूर्णपणे हारलो होतो मी. पण दोष देणार कोणाला? दोष मी मला स्वतःलाच देत होतो की मला माणसं पारखता आली नाही आणि मी अशा माणसावर विश्वास ठेवला की जो माणूस, त्याने मला माणसातच ठेवलं नाही. तर अशा गरीब माणसाला मी काढायला गेलो आणि स्वतः गरीब बनलो. तर असा त्याचा तो प्रवास त्यांनी मला सांगितला गाडीत बसल्या थोडक्यात. आणि मी ते
पाहत होते की हा पोरगा काय होता, काय झालं आहे, काय आहे. माझाही विश्वास बसत नव्हता. मी कानातने ऐकत होते, पण मी एकीकडे सुन्नच होत गेले. म्हणजे मला सुद्धा बधीरपणा आला होता की मी काय ऐकते, काय मुलांच्या बाबतीमध्ये होतंय काय, मुलं कुठल्या परिस्थितीला आणि कशी सामोरे जातात की त्यांना आता एखाद्याला मदत करणं, त्या चिखलातून बाहेर काढणं, त्या गटारीतून बाहेर काढणं, चांगल्या दर्जेदार आयुष्यामध्ये घेऊन येणं, त्यांना संधी देणं, ही चांगली गोष्ट आहे ना. तो जे करत होता ते चांगलं होतं. म्हणजे त्याचा विचार काय वाईट नव्हताच ना, की त्याच्यामुळे कोणाचं वाईट तर होणार नव्हतं ना, चांगलंच होणार होतं ना. आणि त्याचा हेतू चांगला होता, त्याचं मन निर्मळ होतं, त्यामागं कष्ट पण होते, त्याग पण होता. घरातून त्याला हाकलून दिलं, त्याच्यानंतर तो स्वतः त्याचं जे इच्छा नसताना ते काम करायला लागला तिच्यासाठी, तिला साथ द्यायला लागला, तर त्याचा हेतू निश्चितच चांगला होता ना. परंतु त्याचा विचार नाही ना केला गेला, आणि त्याचा विचार नाही केला गेला त्यामुळे त्याचं आयुष्य एकदम खराब होऊन गेलं. म्हणजे त्याच्या जगण्याच्या लायकीचं राहिलं नाही. आणि अशा पद्धतीने मग तो मला सांगत होता एक आणि मी मात्र त्या ह्याच्यामध्ये त्याला काय सांगावं याचा विचार करत बसले होते. तरी पण मग मी त्याला जरा धाडस करून विचारलंच. म्हटलं, मग आता काय करणार आहेस तू, कसं काय करणार आहेस, कसं जगणार आहेस तू, काय तुझं आता भविष्यावर तर मी बोलू शकत नव्हते की काय तुझं भविष्य. ते तर मला दिसतच होतं की तो कसं बसं त्याचं शरीर ओढत होता. तर तो म्हटला, नाही मॅडम, आता मी असाच जगणार आहे. मला माहिती नाही की माझं काय होईल जाईल, मी असेल नसेल. आता माझं शरीर पोखरले, मन पोखरले, मी कसा तरी हे रंगरंगोटी चेहऱ्याला करून फक्त तिथं स्टेजवर उभा असतो, आणि जेव्हा स्टेजच्या खाली उतरतो ना तेव्हा मी कुठल्या तरी व्यसनामध्ये बुडून जातो. मला कोणी तू हे करू नको हे सांगणारं सुद्धा नाही राहिलेलं आता. तुला काय करायचं ते तू कर, किंवा नाही करायचं नको करू हे सांगणारं सुद्धा माझं जवळचं माणूस कोणी नाही माझ्याजवळ. मी असं एकटा फक्त नाचा बनवून राहिलो आहे. कोणीही येतं, कोणीही नाचवतं मला, कोणीही काही सांगतं, काही करून घेतं. अशा पद्धतीने माझं आयुष्य आता झालेलं आहे. पण तरी पण मी म्हटलं, तरी तू बाहेर पड, याच्यातनं काहीतरी कर, उभारी धर. तू एवढा शिकलेला आहेस, काहीतरी तर मार्ग सापडेल तुला, कुठेतरी काहीतरी संधी मिळेल. चांगल्या माणसाला कुठेतरी चांगलं माणूस भेटतं, होईल चांगलं तुझं. पण असं काही मनामध्ये आणू नको, आणि नाराज होऊ नको, हताश होऊ नको, धीर सोडू नकोस. तू स्टेजवर चढून जाण्याचं, स्टेजवरती धाडस करतो की नाही, 4 पायऱ्या स्टेजच्या चढून तू तिथं तुझे कलागुण दाखवतोच की नाही. तुला ढोलकी सुंदर वाजवता येते, तुला इतर वाद्य चांगली वाजवता येतात, तर ती हातामध्ये घे. थोडासा बदल कर. जो तू आता नाचाचं काम करतोय तर त्याच्यामध्ये तुला नाही ना, मग तू ते वाद्य वाजवायला घे, ढोलकी वाजवायला घे, काही दुसरं वाजवायला घे. अशा त्याच ठिकाणी जर तुला काही वेगळं करता येईल तर कर. मग त्याच्यातून तुला वेगळी काहीतरी मानसिकता तयार होईल, वेगळं काहीतरी करायला तुला आवड निर्माण होईल, आणि वेगळे पण जाणवेल ना. तेच करून काही होणार नाही आहे ना, मग वेगळं काहीतरी कर ना, मग तिथंच कर ना, वेगळं होईल. मग थोडासे दिवस जातील, थोडासा काळ जाऊ दे, आहे याच्यावरती औषध. असं हार मानू नको की तू संपला. सूर्य कधी मावळला तरी उगवत असतो, हे तुला माहिती आहे ना. तू सूर्यकांत आहे, सूर्य आहेस की नाही. वडिलांनी तुझं नाव किती छान ठेवलेलं आहे, आणि तू कॉलेजमध्ये असताना होतास की नाही सूर्य, छानपैकी सगळ्यांना तू आवडायचा, सगळ्यांना उजेड दाखवायचा, सगळ्यांना मदत करायचा. तर आता तुझ्यावरती तुझे मावळतीचा जो काळ आहे म्हणून काही तोच मावळत नाही ना, तो काही काळाने परतच उगवतोस ना सूर्य, असं नाही आहे ना. तर तू पण उगवशील, तू पण तुझा उजेड प्रदर्शित करशील, तर ही संधी येईल तुला. पण तू असा लगेचच निराश होऊ नकोस. कर काहीतरी, त्या स्टेजवरती कर. तुला त्या स्टेजवरती करावं लागतं आहे ना आज तू त्या स्टेजवरतीच कर, पण वेगळं काहीतरी कर. आणि त्या वेगळेपणातून तुला तुझ्यातला वेगळेपणा दिसेल. काहीतरी तर सापडेल, काहीतरी तर सापडेल, काहीतरी तर सापडेल. असं निराश होऊ नकोस. आणि कोणी तर मदत करणार नाही तुला, कोणी तर काही करणार नाही तिथं. असं आता जग तुझ्या अवतीभोवती आहे की तुझा आहेस फक्त, दुसरं कोणी नाही आहे. तर मग तुलाच सावरायला हवं की नाही. तू तिथं स्टेजवरती तूच सादरीकरण करतो ना, तूच तिथं तुझी कला दाखवते, तूच तिथं जगतोयस आहे आयुष्य. इतरांना काहीतरी तू दाखवतेस आहे ना तुझ्यातले कलागुण,
त्यामुळे समोरचं पब्लिकसुद्धा तुला पण बघतंय ना. जसे आजूबाजूचे नाचणारे आहेत, काही गाणारे आहेत, काही कला दाखवणार आहेत, त्यांना जसं प्रेक्षक वर्ग बघतोय तसं तू जरी नाचा म्हणून तिथं आहे, जरी तू तिथं श्रीपात्राची भूमिका करतोय किंवा कुठल्या वेगवेगळ्या काही नकला करतोयस, काही करून दाखवतोस, पण तुला पण प्रेक्षक बघतातच आहेस ना. असं नाही ना तू स्टेजवर आहे म्हटल्यानंतर प्रेक्षकांचं सेंटर आहेस ना, तू केंद्रबिंदू आहेस ना कोणाचं तरी. कोणाचा? तुझ्या जवळच्या जगातल्या कोणाचा नाहीस, पण वर्गांचा तू आहेस ना सेंटर. प्रेक्षक वर्ग तुला बघतोयस ना. आज एवढ्या खुर्चींमधली लोक जी बसलेली ती जशी तमासगीर नाही इतरांना बघतीये तसं तुला पण बघतीये ना. तू काय बोलतोयस, तू काय सांगतोयस, तू काय नकला करतोयस, तू काय तुझ्या ॲक्टिव्हिटी सादर करतोयस, तर त्याला पण मोल आहे ना. त्याला काही मोल नाही आहे का? त्याचे तुला पैसे मिळतात, त्याचंही तुला टाळ्या मिळतातच आहे ना. प्रेक्षक तुलाही टाळ्या देतातच आहे ना. त्यांना जसे देतात त्याला तुला देतीलच ना. देतातच ना. फार नसल्या मिळाल्या तर निम्मे तर लोक टाळ्या देतातच आहे ना. त्यांना तर तुझ्यातले कलागुण दिसतातच आहे ना. असं नाही ना की तुझ्यामध्ये काहीच दिसत नाही आणि तू असाच उभा आहे आणि लोक तुला काही बघून असं काही, असं नाही आहे ना. तर आहे ना तुझ्यामध्ये काहीतरी, तू दाखवतोस आहे ना. लोक बघतायत आहेत ना, प्रेक्षक वर्ग बघताय ना तुला. म्हणजे तुझ्यामध्ये काहीतरी आहे की नाही हे तू मान्य कर ना. हे तू फक्त आता तुझ्या शरीराची हाडं झालेली आणि असं चेहरा झालेला, तर ते लाल रंगवलेले लिपस्टिकने साडी नटलेला वगैरे हे नको ना बघू. तू तुझ्यातले गुण बघ, तुझ्यातली कला बघ. या कलागुणांना तू प्रदर्शित करत असतो, तिथं स्टेजवरचे सादर करत असतो. तो रंगमंच तुझ्यासाठी पण आहे. तो रंगमंच तुला पण तिथं सादरीकरणाची संधी देतोय तुझे कलागुण सादर करायला. तर त्या भूमीला तू हे नको करू, असा बोज नको समजूस. ती तुझा भार व्हायला तयार आहे, ती तुला जवळ करायला तयार आहे. तर असं नको हार म्हणून या गोष्टीवर विचार कर. आज आपल्याला असं दिसतं की आपण काय करू शकणार नाही, आपल्यातलं संपलं, आपण व्यसनी झालो, आपल्याला धोका मिळाला आहे, आपल्याला फसवलं गेलं आहे, किंवा आपल्याला जे जे काही केलं हे जर आठवत बसलं तर मग पुढच्या वाटाच बंद पडते. मग तू कोण आहेस, काय तुझ्यात उरलेलं आहे ते तू विसरून जाशील. तर असं नको करू. हे काहीतरी असतं आपल्यामध्ये म्हणून आपण तिथं असतो. तुझ्यातही काहीतरी आहे म्हणून तू त्या स्टेजवरती आहेस. तुझ्यात काही नसतं ना तर तू त्या स्टेजच्या 4 पायऱ्या पण चढू शकला नसतास. तर हे लक्षात ठेव, तू हे विसरू नको. तुला डॉक्टर व्हायचं होतं, नाही होता आलं. तुला लग्न करायचं होतं, नाही करता आलं. तुला प्रेम करायचं होतं, ते सक्सेस नाही झालं. तुला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, त्या गोष्टी नाही झाल्या. परंतु तुझ्यामध्ये जे आहे ते कुठेही गेलेलं नाही, ते त्याला करायला संधी दे. तर ती संधी आता इतकी वर्ष देता आली नाही, पण आता ती दे. आणि ती संधी दिल्यानंतर बघ त्याचं तुला सोनं होईल. तर असं रंगरूपाकडे सध्या नको बघूस. तू जर राजबिंड रूप रंगाचे आहे ना, ते तुझ्या कदाचित झळकून पण येईल. आता ते दिसतं. नंतर तुझी तब्येत चांगली सुधारली, पुन्हा तुला चांगले पैसे मिळायला लागले, नाव व्हायला लागले, तर पुन्हा तू पूर्ववत होशीलच ना. पुन्हा तुझं सूर्यकांत हे नाव सूर्यासारखं तळपेलच ना. असं सूर्य कधी कायमस्वरूपी जातो का ढगाळ, संपतो का? नाही ना संपत. तसं तू पण नाही संपणारस. तर असा विचार नको करूस. धाडसाने घे, हिमतीने घे. खरा सूर्य आहेस असं स्वतःला सतत बजावत राहा. शिक्षण घेतलेलं आहेस तू, एवढं कष्ट केलेले आहेस आणि चांगलं काम केलेलं आहेस. हे तू डोक्यामध्ये ठेव की मला कोणी काय केलं. तू हे डोक्यामध्ये ठेव की मी चांगलं केलेलं आहे आणि मी चांगलं करायला गेलो आणि मी कुणाचं वाईट केलेलं नाही आहे. त्यामुळं कदाचित तुला इथं लवकरात लवकर एखादी संधी पण मिळेल आणि तू ते झटकन पुढं पण येईल. कदाचित एक जिंदगी एक लेसन द्यायला येतो माणसाला. त्यामुळं लगेचच जीवाला काहीतरी करून घेण्याचा विचार करू नकोस. तुला शोध स्वतःला, लवकरच तुला तुझा मार्ग दिसेल. आणि त्याला बरं वाटलं माहिती नाही, पण मी जे बोलत होते तर तो काहीतरी खूप दिवसांनी ऐकल्यासारखं, जसं काही लेक्चरच ऐकतोय. आणि मला तो म्हटलाच होता, मॅडम मी बसले पण मला असं वाटतं की मी खूप वर्षांनी लेक्चर ऐकतोय. तर म्हटलं ठीक आहे, काही ऐकलं ना काहीतरी आणि ते ऐकल्याने तुला बरं वाटलं ना, त्याच्यातनं काहीतरी तुला विचार करायला काहीतरी मिळालं आहे ना, तर ते नक्की करते. मग लेक्चर असं वाया नको घालून घेऊ की मॅडमने काहीतरी सांगितलं आणि असंच सोडून दिलं, तर तसं करू नको. त्याच्यावर नक्की विचार कर आणि मला तुझा फोन नंबर दे आणि माझा पण घे.
मी तुला संपर्क साधेन. मी त्याचा फोन नंबर देत नव्हता, तो नाही देत म्हणे, नाही आहे माझ्याकडे वगैरे. नाही, मी घेतला त्याच्याकडनं त्याचा फोन नंबर आणि माझाही दिला. म्हटलं मी तुला संपर्क करेन आणि कधी काय वाटलं तर फोन कर म्हटलं, काळजी करू नको. तुला जेव्हा कधी वाटेल ना की असं काहीतरी तुला उदास वाटेल किंवा कोणी तुला काही त्रास व्हायला लागला किंवा कुठलीही गोष्ट अशी वाटली की खूपच मला घुसमटल्यासारखं होतं आहे, माझं कसं तरी गुदमरतो आहे मी, काही तुझ्यावरती संकट आलं तर मला फोन कर म्हटलं. मी तुला निदान बोलून काही मार्गदर्शन तरी करेल, पण असं एकटा नको समजू की कोणी नाही आपलं काय, मला फोन कर म्हटलं. आणि हो म्हटलं मग. आणि काळजी करू नको म्हटलं, सगळं काही ठीक होईल. कोणी अशा प्रवासामध्ये आयुष्याच्या कोणी ना कोणी चांगलं भेटतं, चांगलं होतं, मार्गस्थ होतो. आता ही गाडी जी आहे, आता ही गाडी मार्गस्थ होतीच आहे ना, थांबली होती. किती स्टेशन घेतले या गाडीने. तू पण कुठून आला, ही गाडी ती गाडी, तुम्हाला गाडी फेल झाली तर दुसरी गाडी मिळाली, दुसऱ्या गाडीतून तुम्ही टेम्पोमधून आला, टेम्पोतून आता या एस टीमध्ये आला, आता या एस टीमधून तुम्ही आता उतरता. म्हणजे इच्छित स्थळी तुम्ही पोचलाच आहात की नाही. म्हणजे 3-4 गाड्या जरी बदलाव्या लागल्या तरी तुमचा स्टॉप थांबलाय का, तुमचा मार्ग थांबलाय का, तुम्ही मार्गस्थ आहातच आहे ना, पाहिजे त्या ठिकाणी उतरताच आहे ना. पण तेच जर असा विचार केला की इथंच गाडी बंद पडली आणि मग आता माझं जायचंच संपलं, तर तू आज इथपर्यंत पोचला असता का, संगमनेरपर्यंत येऊ शकला असता का, नसता आला की नाही. म्हणजे तुम्हाला ही तयारी करावीच लागली की नाही. तसंच आहे आयुष्यामध्ये, जिथं थांबलं तिथं नाही थांबता येत आपल्याला. जे काही मिळेल साधन त्या मार्गाने आपल्याला पुढं हे जावंच लागतं. प्रवास असा थांबत नसतो. आणि तू तर सूर्य आहेस, सूर्यकांत आहेस, तुला थांबून कसं चालेल बरं. त्यामुळे नाही थांबायचं, छान व्यवस्थित राहायचं, थोडंसं मनावर कंट्रोल ठेवायचा. बाकीच्या गोष्टी साईडला, तर हळूहळू त्या नष्ट पण होतील. त्या वाईट ज्या सवयी लागलेल्या आहेत तुला, तर त्या अशा एकदम जाणार नाहीत, पण हळूहळू तू त्या बाजूला करत्याही हद्दपार होतील तुझ्या आयुष्यात. आणि सुदृढ शरीर आणि सुदृढ मन तुझं तयार होईल. आणि त्याचा स्टॉप आला संगमनेरला, तो उतरला, पुन्हा मला नमस्कार केला आणि तो निघाला. म्हटलं भेटू आपण परत. तर म्हटलं नक्कीच. आणि तो उतरून गेला. खिडकीतून मी बघत होते त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं. वाटलं होतं जरा एकदा वळून बघेल, एकदा वळून बघेल. आणि त्याची जी चाल होती ती, आता तमाशात काम करून करून त्याची चाल जरा वेगळी झाली होती. त्याचं चालणं असं ठुमकत चाललं होतं. राजबिंडा एकेकाळी असणारा हा विद्यार्थी, ताठ मानेने आणि छाती पुढं काढून असा बुलेटवरनं येणारा हा विद्यार्थी असा. आणि त्याला मी ते ठुमकत चालताना बघताना कुठेतरी असं वाटलं की हा तो सूर्यकांत नाही आहे, हा सूर्यकांत नाही आहे. हा आता पुन्हा नव्याने जेव्हा येईल तेव्हा तो खरा सूर्यकांत असेल. कारण तो त्या सूर्यासारखा आहे, या सूर्यासारखा नाही आहे मावळतीच्या. तर तो असा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं मी पाहत होते. फार पुढं जेव्हा अगदी दिसेनासा झाला, आमची गाडी पण टर्न झाली, अशी वळण घेतलं आणि त्या वळणावरनी मी एकदा परत नजर टाकली, तेव्हा त्याने पण तिकडून पाहिलं. आणि त्यावेळेला मला खात्री झाली की नक्की आता हा पुन्हा उगवणार आहे, पुन्हा पुढे येणार आहे, हा मावळणारा नाही, हा आता त्याचा उजेड दाखवणार आहे. तर असा हा सूर्यकांत तो मला अचानक मला भेटला. आणि त्याची जी स्टोरी मी ऐकली ती वाटली कुठंतरी होती मनामध्ये. तर ती मला अशी वाटली की सांगावी आणि काहीतरी त्याच्यातून इतरांना पण त्याची माहिती व्हावी की आयुष्य कुठल्या दिशेला कधी कसं जाऊ शकतं कोणालाच माहीत नसतं. काहीच माहिती नसतं की उद्या काय होईल आपल्या आयुष्यात. काही गोष्टी आपण आपल्या आशेने करत असतो, प्रेमापोटी करत असतो, मायेने करत असतो. काही पोटी गोष्टी अशा असतात की आपण त्याचं इमॅजिन पण नाही करू शकत, परंतु ते होतं. तर त्याला दोष कोणाला देणार त्या गोष्टीला. मन कितीही चांगलं असलं, कुणाचं कितीही चांगलं करायला गेलं तर कोणाची काय समस्या असेल, कोण कुठल्या गोष्टीने काय करेल याचं सांगू शकत नाही. पण चांगलं वागणं आणि काही घडलं त्याच्यातून तर लगेचच नव्या उमेदीने उभं राहणं हेच माणसाच्या आयुष्यामध्ये असतं. तर ते कधी थांबवायचं नाही असं वाटतं. तेव्हा सगळ्यांनी असं विचार करून नाही राहायचं की आता संपलं सगळं, काहीच नाही होणार. नाही, जिथं असं वाटतं काहीच नाही होणार तिथं खरं होत असतं. आणि गाडी कधी थांबत नाही.
आयुष्य कधी थांबत नाही, मार्गस्थ होत असतं. पुन्हा भेटूया. धन्यवाद.